नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघूया की नेमक्या कोणत्या पीसीओडी पेशंट्सला टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सक्सेस रेट हा चांगला येतो। आता पीसीओडी म्हणलं की बऱ्याच पेशंटला भीती वाटते, कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे बऱ्याच पेशंटमध्ये पीसीओडी आता आपल्याला दिसायला लागलाय। किंबहुना 50 ते 60% भारतीय वंध्यत्वाचे जे महिला असतात त्यांच्यामध्ये पीसीओडी आपल्याला दिसतंय। या पीसीओडी मध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणजे सौम्य आणि तीव्र असे प्रामुख्याने 2 प्रकारचे पीसीओडी असतात। तर टेस्ट ट्यूब बेबी करताना ह्यापैकी कोणत्या पीसीओडीला सगळ्यात चांगला रिझल्ट येईल याबद्दल आज आपण बोलतोय। ज्या पीसीओडी पेशंटमध्ये व्यवस्थित अंड फुटत आहे, ज्यांच्यामध्ये हिरसुटिझम म्हणजे चेहऱ्यावरचं लव खूप जास्त नाहीये किंवा ज्या अतिशय जास्त स्थूल पेशंट नाहीयेत, अशा पेशंटमध्ये बऱ्याच वेळेला टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा अगदी नॉर्मल पेशंट एवढा म्हणजे 60 ते 65% येतो। याच्या व्यतिरिक्त ज्या पीसीओडीच्या पेशंट डायबिटिक आहेत, म्हणजे ज्यांना साखरेचा आजार दिसून आलेला आहे, त्यांच्यामध्ये सक्सेस रेट कमी असतो। ज्या पेशंटला खूप जास्त चेहऱ्यावर लव आहे, ज्याला हिरसुटिझम म्हणतात, प्रचंड प्रमाणाच्या पेक्षा जास्त स्थूल पेशंट आहेत, म्हणजे ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 25च्या पुढे आहे, ज्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त आढळलेलं आहे किंवा ज्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस इतके आहेत की मनाने पाळीच येत नाही, अशा पीसीओडीच्या पेशंटमध्ये मात्र टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा अतिशय कमी असतो। आणि अशा पीसीओडीच्या अनोव्युलेटरी पेशंटना 1 सोडून 2 किंवा 3 वेळा IVFचा प्रयत्न सुद्धा करायला लागू शकतो। त्यामुळे पीसीओडी नुसतं नसून कुठल्या पद्धतीचं पीसीओडी आहे हे ठरवेल की तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीला पहिल्या दणक्यात सक्सेस येईल का थोडा जास्त प्रयत्न करण्याची गरज पडेल। धन्यवाद।